व्हॉट डिड यू डू इन फायनान्शियल इयर 25-26 म्हणजे चालू वर्षामध्ये एप्रिल ते मार्च, आता मार्च संपायला आलाय, दॅट यू विल नेव्हर रिपीट. अशा काय चुका केलाय तुम्ही धंद्याला घेऊन, त्या चुका ह्या वर्षामध्ये रिपीट करायच्याच नाहीत. कधी कधी माणूस जगावरती बोट ठेवतो. मी तुम्हाला सांगतो, हिम्मत करा आणि एक दिवस स्वतःवरती बोट ठेवून बघा की मी काय केलं. वर्ष झोपून काढलं सर, तुम्ही चुकीचे होता. योगा मेडिटेशन नाही केला, तुम्ही चुकीचं होता. कस्टमर मीटिंग केल्या नाही, तुम्ही चुकीचे होता. सेल्स कॉल केले नाही, तुम्ही चुकीचे होता. व्हिडिओ कॉन्टेंट बनवला नाही, तुम्ही चुकीचे होता. वेंडर मीटिंगला गेला नाही, तुम्ही चुकीचे होता. प्रोडक्ट इनोव्हेशन केलं नाही, तुम्ही चुकीचे होता. असं काय काय तुम्ही केलंय आणि असं काय काय नाही केलंय. ऍक्शन आणि इनऍक्शन ज्या तुम्ही आता ह्याच्या पुढे रिपीट करणार नाही. लिहिल्यानंतर माणूस कमिटमेंट घेतो, असं वर्बली विचार करून फायदा नाहीये. माणसाच्या बुद्धीचा एक सगळ्यात मोठी पॉवर, देवाने दिलेला आशीर्वाद आहे आपल्याला की माणूस विसरतो. माहितीये तुम्हाला, हा आशीर्वाद जर नसता आपल्याला विसरण्याचा तर आपण मेलो असतो. देवाने आपल्याला एक आशीर्वाद दिलाय की विसरतो, पण ते देवाने का दिला होता माहितीये की माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट क्षण घडतात, काहीतरी गोष्टी घडतात, ते त्याने रोज रोज लक्षात ठेवू नये. पुढे जावावं, रोजचा उद्या बघावा, गेलेला काळ सोडून द्यावा, म्हणून विसरायची ताकद दिलेली देवाने. आपण काय करतोय माहितीये, देवाने दिलेली पॉवर एक्झॅक्टली उलटी वापरतोय. ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात आपल्याबरोबर त्याची टोटल मेमरी आपल्याकडे, आणि जे आपण चांगलं करतो ते पण विसरून जातो, आणि काय करायचं होतं ते 100% विसरून जातो. मग तुम्ही काय नाही करायचं पहिलं ते लिहून घ्या. नेगेटिव्ह जाऊया, कारण की फोकस शिफ्ट करायचा आहे. जर वर्षभर गेम खेळून काढलाय, जर सोशल मीडियावरच्या रील बघून काढलाय, तर मग मग प्रॉफिट कसा वाढणार मला सांगा ना. मग तुम्ही लोकांनी पुन्हा 5 मिनिटं घ्यायचे आणि लिहायचा, विचार करायचा की ह्या वर्षभरामध्ये असं काय चुकीचा वागलो मी माझ्या बिझनेससाठी, जे मी हा येणाऱ्या वर्षभरामध्ये किंवा आयुष्यामध्ये परत नाही वागणार. अशा काय चुका आहेत.